दरवर्षीप्रमाणे थोडाफार आठवणी सोडून गेलं. काल रात्री सगळं नियोजन करून बारक्या पोरांचा कार्यक्रम घ्यायचं चाललेलं. पहिला जो गेम होता ते फुगवून फुगा फोडायचा होता. ते झाल्यावर आपलं 1-2 खेळ घेतलं. आता नियोजन करायचं होतं ते संध्याकाळचं, म्हणून आम्ही सगळे निघालेलो स्टेज आणायला. गाडीत भरलं स्टेज आणि घेऊन आलो. रात्री होता डान्सचा कार्यक्रम. तयारी एकदम जोरात चाललेली. डान्सचा व्हिडिओ आपल्या काय भाषा युट्यूब चॅनल वरच भेटणार. असल्या मजा मस्तीत 11 दिवस कसं गेलं काय समजलंच नाही ते. आणि तो नको तो दिवस उजडलाच. बाप्पा आज जाणार होता त्याच्यामुळे सगळ्यांना दुःख होतं. पण बाप्पा आलं कधी आणि निघालं कधी काय समजलंच नाही. ज्या उत्साहात आपण बाप्पाचं आगमन करतो त्याच उत्साहात आपण बाप्पासने घालवायचं. पण बाप्पा जाते म्हणजे पुढल्या वर्षी लवकर यासाठीच की. थोडंफार दुःख होणारच की, कारण की पुन्हा एकदा बाप्पांची वाट बघायला लागणार. बाप्पा गेल्यामुळे बाप्पाचं मकरच नाही तर घर सगळं मोकळं झालंय. घरातला गणपती विसर्जन करून सगळी पोरं आलेली मंडळातला गणपती विसर्जन करायला. पोरं सगळे गोळा झाल्यावर मंडळातला पण लगेच गणपती हलवला.